नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते रक्तीचंदनाच्या 3 वर्षाच्या म्हणजेच 10 किलोच्या 13-13च्या बॅगमधल्या रोपांचं हे लोडिंग चालू आहे। आणि ही रोपं म्हटली तर जवळजवळ 5-5.5 फूट उंचीच्या वरची 6 फुटापर्यंत म्हटलं तर ही झाडं आहेत। आणि हे जे लोडिंग चाललं आहे ते मुरबाड साईडला आपण मुरबाडसाठी हे लोडिंग करतोय। आता हे जे रक्तीचंदन आहे त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत। आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ह्या जे लागवड करणारे जे इन्व्हेस्टर आहेत किंवा आपण शेतकरी म्हणूया जे देशमुख साहेब आहेत त्यांच्याबद्दल पण आपण डिटेल माहिती घेणार आहोत। तर आता मित्रांनो जास्त वेळ न घालवता बघू शकतो की आपली ही रक्तीचंदनाची 3 वर्षाची रोपं आहेत। आणि बघू शकतो की कशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे आणि रोपं सगळी सिलेक्टेड घ्यायचं काम चालू आहे। तर आता आपण ते आतमध्ये जाऊन बघणार आहोत। त्यापूर्वी आपण ही माहिती घेणार आहोत की हे रक्तीचंदन म्हटलं तर 10 बाय 10 वर लागवड करायची आहे। एकरामध्ये 450 रोपं लागतात आणि येणाऱ्या 12 ते 15 वर्षामध्ये आपल्याला याचं हार्वेस्टिंग करता येते। तर बघू शकतो अशा पद्धतीने इथं सॉर्टिंग करून रोपं घ्यायचं काम चालू आहे। आणि सॉर्टिंग करून राहिलेली जी रोपं आहेत अशी बाजूला अशी आपण बघू शकतो की पट्टा लावायचा चालू आहे। बघू शकतो इकडं आता एक मावशी आहेत ते आपल्या पट्टा लावत आहेत। तर हे जी रोपं चांगली आहेत ती घेतली जातात, अशी उंच रोपं घेतली जातात आणि जी खराब रोपं आहेत ती बाजूला काढलेली आहेत। तर आता हे आहे रक्तीचंदन। आता आपल्याकडं जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे। सर्व प्रकारची खात्रीशीर फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात। आणि नर्सरी शासन मान्यता आहे, अनुदानला बिल वगैरे मिळतं आहे। आणि आता ही जी रक्तीचंदन म्हटलं तर ह्या झाडाचा उपयोग म्हटलं तर पहिली गोष्ट याचा लाकडाचा वापर केला जातो। मुळापासून खोडापर्यंत सर्व भाग वापरला जातो। सफेद चंदनासारखा फक्त गाभ्याचा वापर केला जात नाही। आणि बघू शकतो आपण की ह्याच्यामध्ये जो गाभा असतो तो कॉस्मॅटिकमध्ये वापरला जातो। तसंच याचं लाकूड जे आहे ते फर्निचरसाठी सुद्धा वापरलं जातं आहे। आणि रगात बावली किंवा आपण हे जे बनवतो ते ह्याच्यापासूनच बनवली जाते। आणि याच्या झाडीची जी साल आहे त्याचं चहा म्हणून वापर केला जातो। जे ब्लड क्लॉट होत असतं तर ब्लड आपलं पातळ होण्यासाठी याचा वापर केला जातो। हे मेडिसिनल प्लांट आहे, फॉरेस्ट फार्मिंग तसेच मेडिसिनल फार्मिंग म्हणून याचा वापर केला जातो। आता हे रोपांचं जे नियोजन आहे ते श्री अक्षय देशमुख सर हे मंत्रालयामध्ये क्लास 1 अधिकारी आहेत। आणि आत्ता सध्या आपले जे डावकुरे साहेब आहेत त्यांचे ते पर्सनल असिस्टंट आहेत, PA म्हणून काम बघत आहेत। आणि साहेबांनी एक वर्षापूर्वी आपल्याकडे येऊन बुकिंग केलं होतं आणि काही कारणास्तव सरांनी प्लॅनिंग जे आहे ते डिले झालं आणि एक 2-4 दिवसापूर्वी त्यांनी बाकीचं फायनल नियोजन घेतलेलं आहे आणि 500 रोपांचं प्लॅनिंग केलेलं आहे। सरांना आता इथून पुढं मोठं प्लॅनिंग अजून करायचं आहे। ट्रायल बेसिसवर त्यांनी 500 झाडं ही आपल्याकडनं अशी घेतलेली आहेत। आणि आपण सुद्धा त्यांना सांगितल्याप्रमाणे की सिलेक्टेड रोपं देण्याचं काम, खराब रोपं किंवा कुमकुवत किंवा मोडतोड झालेली जी रोपं आहेत ती आपण अशी बाजूला काढलेली आहेत। बघू शकतोय कशा पद्धतीने हे काम आहे। आणि मित्रांनो हे रक्तीचंदन हे आपल्याला भविष्यात चांगला फायदा मिळवून देणारं झाड आहे। एक झाड तुमचं लाखाच्या पटीत जातं आहे। आणि याला घेणारे जे बायर असतात ते सुद्धा बाहेर आपल्याला एक्सपोर्ट करत असतात, त्याच्यामुळं चांगला रेट मिळणार आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या। कोणत्याही प्रकारची फळबाग असू द्या किंवा वनशेती असू द्या, डिटेल माहितीसाठी एक वेळ संपर्क करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।